दुखतंय. हो हो, थांबेल हा. आता शेक देते ना मी पोटाला, मग बरं वाटून जाईल तुला. हा अथर्व, इतकं जर पोट दुखत होतं तर बाबांना काऊन नाही सांगितलंस तू? मी दरवाजाला नॉक नॉक करत होतो, पण त्यांनी उचललाच नाही. आई मला टांग लागली आहे. जरा उठ बरं. हळू हळू हळू. हो थांबेल हा. बस झालं? बस ये झोप. आई मला पोट दुखतंय. हो ना अथर्व, पोट दुखायचं थांबेल. तू आता पोटाकडे लक्ष देऊ नको बरं. मला आधी सांग, तू काय खाल्लं होतं दिवसभरात? केक खाल्लेला, आंबट केक. आंबट? मग आंबट होता तर काऊन खाल्ला? खाल्लं काही नव्हतं ना. पण शनी आंटीला सांगायचं ना का हा आंबट आहे केक, हा नको देऊ तू मला, दुसरं काहीतरी खायचं. तू सांगितलं हा केक आंबट आहे, पण तिने ऐकलंच नाही. बर, मग दुसरं काही होतं का घरात? नाही होता, रोज आपली बर्गर खातो. रोज रोज बर्गर खाऊन पोट दुखेल नाही तर काय? हा असा खराब झालेला केक शन्याने काऊन दिला असेल? किती दिवसांचा होता कोणास ठाऊक. या शन्याला तर काही अक्कल नाही, पण ह्यांना तर कळलं पाहिजे ना. यांनी स्वतः लक्ष घालायला हवं ना. आई आता मला बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? मग आता झोप, मग उद्या सकाळी अजून बरं वाटेल तुला. तुला बरं वाटलं ना का मग मी तुला बाबांकडे सोडून. आई मला नाही जायचं तिकडे. मला तुझ्या सोबतच राहायचं. तुझं लाट नाही केला, मी कधीच हट्ट करणार नाही. आई मग सायकल पण नको, मग बाबांकडे नाही जायचं. मला फक्त तू पाहिजे. तुझ्या सोडून कधीच आला नाही. झोप. हॅलो आई, राधिका बोलून राहिली. का ग बाई राधिका, का झालं इतक्या रात्रीचा फोन केला बाई तू ना? हा सगळं ठीकठाक तर आहे ना व? ते तुम्हाला सांगायला फोन केला का अथर्व घरी परत आला. काऊन बा? अहो काही नाही, त्याच्या पोटात दुखत होतं, त्याला काही समजत नव्हतं. काहीतरी केक खाल्ला म्हणे त्याने. दाराच्या बाहेर उभं राहून हाका मारत होता. आई बाई, शनया बाई ताड बोहारी, या मारबतीनं असं केलं का व? हा? शिळपाका खाऊ घातलं का? सगळं बासी खाऊ घातलं माया लेकराला? ही काही कळत नाही का? हिला ना चांगली बद. आई, तिला एकटीला दोष काऊन द्यायचा? यांचं पण तर लक्ष नव्हतंच ना. जाऊ दे ना, त्या गुरुनाथचं काही बोलूच नको बाई. का बोलाव? पण त्यालाही कळलं असेल बाई, तू किती काळजी घेते अथर्वची. हा? जाऊ द्या, कशाला उगीच. आपला अथर्व घरी आला ना, बस झालं. हो ना ग, लाखाची बात केलीस बाई तू. आणि पाय राधिका, अथर्वलाही चांगलंच समजलं असन. माझ्या आई माझ्यासाठी किती कष्ट घेते, माझी किती काळजी घेते. खरंय. बरं आई, तुम्ही सकाळी येताय ना? नाही नाहीतर असं करते, मीच येते. अगं तू काहून त्रास घेते ग बाई? राहू दे ना, मी येते ना तिकडे. आता मला माहित आहे समिधाला नाही ना आवडत आम्ही तिथं आलेलो. आता का करते? येते. तुला भेटते आणि जाते. तिने तुमचा अपमान केला, मला खूप वाईट वाटून राहिलं. हा बाई, मा अपमानाचं का घेऊन बसली तू? मला नाही काही वाटत बाई त्या अपमानाचं वगैरे. तुला तर किती बोलते ती.
तू घेते का मनावर? ऐकतेस ना सगळं? राधिका, मला सगळं समजते. तू काही बोलत नाही तरी मला सगळं कळते बाई. किती सहन करते तू. आणि तुझा हा गुणच तुला सगळं सगळं परत मिळवून देईल. बाय, माझा आशीर्वाद आहे. तुम्ही सगळेजण आहात म्हणून तर मला बरं वाटतं, एकटं वाटत नाही ना. आई बाई, तुझी काळजी वाटते म्हणूनच तर आम्ही सारखं ये जा करत आहो ना. असू दे, पण काही हरकत नाही. आता इथली माणसं ही खूप चांगली आहेत, त्या निमित्तानं आमचा पाहुणचार करतात. त्या कामाचं एकदा सगळं नीट झालं ना बाई, की मग आम्ही पण चालले जाऊ वापस आमच्या गावाला, हो की नाही? ते कामावर ना आठवलं, मी तुम्हाला म्हंटल होतं ना, ते मी बोलले गुप्ते भाऊंकडे लोनचं. हा, त्या का आलं? तर गुप्ते भाऊ म्हणून राहिले का ते लोनचं काम होईल म्हणून. आई बाई, वा ग बाई वा. होऊन राहिलं तर बरं झालं. चला, सगळं काही चांगलं होऊ दे. हा, चल येते. हा, मी तुला भेटेन. हा, उद्या नक्की भेटेन तुला मी. हा, ऐकू का फोन? हा बाई, ठेव, काळजी घ्या. हा, आणि फोन कर बरं, काही लागलं बिगलं तर. हो आई. माझा हा अथर्व घरी परत आला, बरं झालं. पण आता यावरती समाधान नको मानायला. मला आता कामाला लागायला हवं. उद्यापासून मला नवीन सुरुवात करायला हवी. मग काय आई जवळ राहणार ना मग? बाळा, पोटात दुखतंय का रे अजून? आज ना डब्यात तुला छान मऊ भात देते. तूप घालून. हो तर? तूप घालूया, हवं असेल तर मेथकूट घालूया. बिलकुल नाही. बरं, नुसतं तूप घालून दे. चल अथर्व, चल बरं, जा आंघोळीला जा. हा, शाळेत जायचं ना आपल्याला. अरे अथर्व. अहो, हं. पाहिलं का? अथर्व आल्यामुळे एका माणसाचा चेहरा कसा खुललाय ते. पाहतोच आहे मी. अगं, विजय आहे तो आईचा एका. छान झालं, पण मला विश्वास होताच गुरुनाथच्या वडिलांवर. आणि बरोबर गुरुनाथनं दाखवून दिलं योग्य काय आणि अयोग्य काय. कसं आहे, गुरुलाही कळायला होत्या. मुला वाड्यावड म्हणजे काय सोपं नाही आहे तसं. हो ना. आणि हे लवकर कळलं ते बरंच झालं. बिचाऱ्या अथर्वची उगाच आबाळ झाली असती आणि खाण्यापिण्याच्या सवयी बिघडल्या असत्या. तर काय अभ्यासाकडे सुद्धा दुर्लक्ष होतच ना ग. पोरीला काय अनुभव आहे? नुसतं नटायचं, मुरायचं, हॉटेलला जाऊन जेवायचं, बस एवढंच येतं तिला. पण एक चांगलं झालं, या सगळ्या प्रकारात ना गुरुनाथला कळलं असेल की राधिका अथर्वला किती प्रेमाने, किती मायेने वाढवते.